सरकारने ई बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला आणि यामुळे शहरांमधलं प्रदूषण कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना खूप कमी दरामध्ये चांगली सुविधा लवकरात लवकर पोहोचवण्याची सुविधा निर्माण होईल असं सरकारचं मत आहे। पण याला टॅक्सी युनियन आणि रिक्षा टॅक्सी युनियनचा विरोध आहे। त्यांचं मत आहे की यामुळे रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम होईल। आपण काही टॅक्सीवाल्यांशी बोलणार आहोत। आपण दादर परिसरामध्ये आहोत। सर, ई बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर कसा परिणाम होईल याचा? भरपूर परिणाम होणार। आता तर आहेच आहे, आता धंद्याचं नुकसान आहेच आहे आणि त्याच्यानंतर अजून गाडी आल्यानंतर अजून परिणाम होणार। मग आम्ही कसं राहायचं? सरकारने ई बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। बाईक टॅक्सी आहे, आधीच तुमच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे। आता या बाईक टॅक्सीमुळे कसा परिणाम होईल काय वाटतं? परिणाम थोडाफार तर होणारच, पण ही बाईक ॲक्च्युली रिक्सी आहे। कारण बाईकवाले जागा मिळेल तिथून निघून जातात, त्यांना थांबण्यासाठी वेळ नाही आहे। एवढ्या गॅपमध्ये असेल तर निघून जातात ते लोक, त्यामुळे मला तर नाही वाटत सक्सेस होईल। तर सरकारने ई बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर याच्यामुळे परिणाम होईल काय वाटतं आणि हा निर्णय बरोबर आहे? चुकीचा निर्णय, खूप परिणाम होणार याच्यावर। खूप परिणाम, आमच्यावर तर खूप परिणाम होणार आहे। कारण इथल्या लोकल पकडणार आणि लगेच लोक निघून जाणार आहेत। इथं काय लाईनमॅन कोण उभे राहणारच नाहीत, त्यामुळे खूपच परिणाम आहे। सरकार जे करते ते खूप अयोग्य करत राहते प्रत्येक वेळेला। आत्ताच कसा प्रॉब्लेम होतोय? हो होतच आहे ना, आता चालू होणार तर म्हणतात इकडे खूपच प्रॉब्लेम होणार आम्हाला। बस चालू केल्या त्याच्यामुळे अनेक झालं प्रॉब्लेम। आणि मराठी माणूस मराठीचीच वार्त लावत आहेत, बाकी काही चाललेलं आहे लोकांचं। या लोकांची पोटं भरतात, आमचं काय होत नाही ते। आपण पाहताय बाईक टॅक्सी सुरू करायचा निर्णय घेतलाय सरकारने। तुमच्या व्यवसायावर कसा परिणाम होईल? परिणाम तर भरपूर होणार ना साहेब। आमच्या परिणाम एवढा होणार की आम्हाला म्हणजे धंदा सोडून द्यायला लागेल। मग अक्कर छोटी आता ओला उबेर आली तोपर्यंत आमच्या वाटत लागली, आता बस पण चालू आलेत। परत बघा पब्लिक बघा किती उभे पेशंटसाठी, त्यासाठी आम्ही काय करणार सांगा? आम्ही त्यांच्यासाठी सेवा देतोय। बाईक चालू झाली तर आम्ही म्हणजे आम्हाला काय धंद्याचे परिणामच होणार। परत आता बस बघा, तुमच्या समोरच बस बघा, पर पब्लिक बघा आम्ही किती सेवा देतोय, काय करतोय ते आम्ही पब्लिकासाठी करतोय, बाकी कोणासाठी करत नाही। बाईक टॅक्सी रिस्की आहे ना? रिस्की आहे, भरपूर रिस्की आहे। बघा पहिली पण का चालू होती ऑन याच्यावरती, आम्ही लोकांनी बंद केली तोपर्यंत बंद आली। आता परत चालू करण्यानंतर आमचं नुकसान आहे की ना सर? तुम्हीच सांगा। आता सरकार विचार केला पाहिजे ना, सरकारने थोडाफार तरी विचार केला पाहिजे सरकारने। नाही केला तर फायदा काय त्याचा सरकारचा सांगा ना? ठीक आहे। आपण बघताय हे अनेक रिक्षा टॅक्सीवाले आहे आणि टॅक्सी युनियननेच मुळात रिक्षा टॅक्सी युनियन याचा खूप मोठा विरोध केलेला आहे। एकीकडे प्रवाशांचा फायदा बघून सरकारने ई बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय तर घेतला आहे, मात्र याचा परिणाम थेट रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या रोजच्या व्यवसायावर होणार आहे। कारण की जर बाईक टॅक्सी निर्माण झाली, तयार झाली, तर बाईक टॅक्सीमुळे अनेक प्रवासी हे बाईक टॅक्सीकडे वळतील आणि लवकरात लवकर आपला प्रवास करतील। पण दुसरीकडे आधीच संकटात असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना यामुळे आणखीन तोटा होणार आहे असं मत या सगळ्या टॅक्सी चालकांचं आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।